हॅलो मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप पवार आता तुमच्यासाठी 12वीच्या विद्यार्थ्यांची खास छोट्या छोट्या तुम्हाला अकाउंटिंग ट्रिक्स देणार आहे. अकाउंटमध्ये पहिला टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि या फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला दोन मेथड आहे. एक आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे काय की ज्यामध्ये आपल्याला कॅपिटल वर्षाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फिक्स ठेवायचं आहे. त्याला म्हणायचं फिक्स कॅपिटल मेथड. म्हणजे त्याच्या ज्या काही अदर एंट्रीज आहे, ऍडिशनल कॅपिटल टाकवलं असेल, ड्रॉइंग्स असेल, बरोबर ना, त्यानंतर इंटरेस्ट असेल, कमिशन असेल, सॅलरी असेल, सॅलरी पेड केली असेल, कमिशन पेड केलं असेल, असे जे काही रिलेटेड टू कॅपिटल जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला कुठे रेकॉर्ड करायचे? करंट अकाउंट. फिक्स कॅपिटल मध्ये आपण दोन अकाउंट ओपन करणार आहे. एक पार्टनरचं कॅपिटल अकाउंट, एक पार्टनरचं करंट अकाउंट. जे काही अदर ट्रान्झॅक्शन्स आहे ते सगळेचे सगळे इयर मध्ये म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून तर वर्षाच्या शेवटापर्यंत जे काही कॅपिटल रिलेटेड ट्रान्झॅक्शन होणार आहे ते सगळे तिथे रेकॉर्ड करायचे. कॅपिटल ॲज इट इज वर्षाच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. त्याला म्हणायचं फिक्स कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएशन कॅपिटल मेथड मध्ये मात्र अपोजिट आहे. वर्षामध्ये अनेक प्रकारचे जे काही कॅपिटल रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते कॅपिटल मध्ये ऍडजस्टमेंट केले जातात, कॅपिटल मध्ये दाखवले जातात. तर ते जे आहे तर त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असं म्हणतो. आणि वर्षाच्या सुरुवातीला एक तुमची अमाउंट असू शकते कॅपिटलची. तर अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ते काही वर्षामध्ये कमी होते, जास्त होते, कमी होते, जास्त होते आणि वर्षाच्या शेवटी वर्षाच्या सुरुवातीला असलेली अमाउंट कमी किंवा जास्त होऊन शिल्लक राहते. त्याला म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये फक्त आपल्याला एकच अकाउंट ओपन करायचं असतं, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट. आणि सगळे कॅपिटल रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळेच्या सगळे तुम्हाला त्या एकाच अकाउंट मध्ये रेकॉर्ड करावे लागतात. त्याला पार्टनरशिपची फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतात. चला, धन्यवाद.